नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अंगणवाडी सेविकाताईसाठी विशेष महत्त्वाची. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देतानाच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या अंगणवाड्यामध्ये वीज नाही अशा पहिल्या वर्षी 36,000 अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेड येथील कैलासवासी द. ग. तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यभरात सुमारे 1,20,000 अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील 3,500 अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून 12वी उत्तीर्ण असणाऱ्या अटीतून सूट देण्यात आली आहे. इतरांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मूळ कुटुंबाची देखील काळजी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमचा विभाग घेईल. 13,000 मिनी अंगणवाड्याचे रूपांतर अंगणवाडीमध्ये केले असून 17,000 मदतनीसांची भरती केली. लवकरच आणखी 13,000 जणींची भरती करण्यात येणार आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत वर्षात 2.5 लाख कुटुंबाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव अपलोड करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. केअर किट, स्मार्ट किट, पूर्वशालेय शिक्षण किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. त्यावेळी उपस्थित महिलांनी तृणधान्य, कडधान्य यांच्या खुबीने वापर करत लेक लाडकी अभियान, पोषण पंधरवडा, पोषण आहाराचे महत्त्व यावर कलात्मक आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.